राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व चटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 5 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अतिवृष्टीमुळे सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. आता त्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. या आसमानी संकटामुळे शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होत चाललेले आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, वरून हे निसर्गाचे संकट. या शेतकऱ्यांना जगण्यासाठी शासनाने योग्य ती मदत करावी, अशी परिस्थिती छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेल्या वरुड सुलतानपूर या गावातील शेतकऱ्याची व इतर शेजारील शेतकऱ्याची सुद्धा आहे. अजूनपर्यंत शासनाचा कोणताच अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही. आज लाखो रुपयाचे नुकसान शेतकऱ्याचे झालेले आहे. त्यांच्या पंचनाम्याला देखील कोणी अधिकारी या ठिकाणी आलेला नाही. शेतामधील मका पिकाचं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर सोयाबीन, कापूस याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. मकाच्या कणसाला अक्षरशः कोंबे फुटलेले आहेत. आपण बघू शकता या शेतकऱ्याने शासनाकडून एकच अपेक्षा आहे, ती म्हणजे त्यांना योग्य मदत लवकर मिळावी व कर्ज माफ व्हावे. शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. आपला देश शेतीप्रधान देश आहे. शेतकरी आज संकटात आहे. शासनाने त्यांना मदत करायला पाहिजे. कोरडे आश्वासन देऊन गोळवण न करता ठोस पावलं उचलली पाहिजे, जेणेकरून शेतकरी जगला पाहिजे, कारण तो जगाचा पोशिंदा आहे. सरकारला शेतकऱ्याच्या वतीने विनंती करतो, कृपया लवकर त्यांना मदत पोहोचवा. फेरफार म्हटला की लगेच लोक येतात, पंचनामे म्हटले तर त्यांना जीवावर येतं, असंही ते शेतकरी म्हणाले. किती खर्च आला तुम्हाला? एकरी कमीत कमी 15-20 हजार रुपये, 4 एकर 80-90 हजार रुपये खर्च याला लागवडीपासून. अच्छा अच्छा. आता याच्यात हे बघा, असं काहीच नाही राहिलं. पूर्ण आता हे जे दाणे आहे हे पण कोंब आले, हे पूर्ण खराब आहे. कारण हे फक्त आता निघले तरी जनावराला चालतील फक्त. आता मक्काचे भाव मोंड्यात नेली तर 1200-1300 रुपयावर क्विंटल कोणी घेत नाही. त्याचा शेती खर्च पण निघत नाही. जमिनीत सडून द्या तर त्याचं पूर्ण असं कोमा निघतं. त्याला हे नाही. सरकार आलं नाही. संभाजीनगरपासून एक हाकीच्या अंतरावर आहे. महानगरपालिकेच्या हाताची बॉर्डर आहे वरुड सुलतानपूर गाव, आणि इथपर्यंत सुद्धा अधिकारी येत नाही. तर खेड्यापाड्यात कुठं कधी जातील. बरोबर. तुमची काय अपेक्षा आहे की मुख्यमंत्र्यांना काय करायला? मुख्यमंत्र्यांनी एक तर सरसकट एक कर्जमाफी करावी, पुन्हा हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्यावे. शेतकऱ्याला भरीव मदत तर नाही, तर कमीत कमी शेती खर्च निघेल. बरोबर. आता काय करणार? काय करणार आहे लोक? आता शेतकरी आता वावरात राहून काय करतात? पीक जमीन तयार करायसाठी कोणतं पीक आहे आता सध्या? टमाटे समजा सरकीच्या कायऱ्या साठायला लागल्या. आता सरकी पण सगळं आता खराब झाली. सोयाबीनला आता शेंगा फुटायला लागल्या. सोयाबीन पिवळी पडते. एक 15 सोयाबीनला पण काही राहणार नाही. आता सध्या दुसरं कोणतं पीक आहे याच्या व्यतिरिक्त? आता तुरीला पण काही येत नाही. आता एक टमाटे पण पूर्ण खराब झाली. सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की बाबा कर्जमाफी व्हावी. आता तर केलं ना की सरसकट तुम्हाला ते काही देणार नाही. काही देणार नाही. सरकार बोलल आणि 15 दिवस बोलल. विरोधक इकडून बोलते ते तिकडून बोलते. असं म्हणाला तो तसं म्हणाला. नंतर हे सगळे विसरून जातील. नंतर आता एक 15 दिवसाच्या नंतर हे वावर वाळते. शेतकरी ज्याच्या त्याच्या वावरात जातील आणि सरकार विसरून जातं. एखादा पुन्हा हिंदू मुस्लिम करतील आणि ते राजकारण करून घेतील. शेतीविषयी काही सरकारला काही देणं घेणं नाही. शेतकऱ्याचं फक्त हे आता 4-2 ठिकाणी जातील बांधावर. आता काल काही अधिकारी म्हणतात का पाऊस आहे म्हणून आम्ही जात नाही. आता महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना संप पुकारला. ही सरकारची चाल आहे. महसूल खातं कशामुळे संप पुकारला? आता शेतकऱ्याच्या बांधावर यायचा टेम आला, संप पुकारला. आणि ज्यावेळेस यायला पैसे घ्यायचे काम राहते त्यावेळेस बांधावर लोकांचे पंचनामे करायला येतात. बरोबर. गाडीच्या खाली उतरतच नाही. गाडीच्या खाली म्हणतात काहीच उतरत नाही, येतच नाही. जो ग्रामपंचायत तो तलाठी असो का कोणी असो, आज त्याला काही एखादा फेरफार म्हणाला लगेच पळत येते. पंचनामा म्हणलं की येणार नाही, कारण तिथं पैसा भेटत नाही. जिथं पैसा भेटतो तिथून सरकारपासून सगळे पळत येतात. हे कोणतं गाव आहे? सुलतानपूर. नमस्कार. आपण सुलतानपूर येथे एका
शेतकऱ्याची मुलाखत घेतलेली आहे की इथपर्यंत लोक काही पोहोचलेले नाहीत आणि पंचनामे सुद्धा झालेले नाहीत. आता हे बघू शकता आपण इथं किती नुकसान झालेलं आहे. याला लागवडीचा खर्च जास्त आहे पण यांच्या हातामध्ये काहीच पडत नाही. असे हाल शेतकऱ्याचे होत आहेत. बुलढाणा येथील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 121 कोटीचा निधीस मंजुरी. आतापर्यंत दिली आहे 219 कोटी 70 लाखाची मदत. पुलासाठी 5 कोटी खर्च केले आणि 3 महिन्यातच पितळ उघडे पडले. कन्नड तालुक्यातील प्रकार. पहिल्याच पावसामध्ये पुलाला भेगा पडण्यास झाली सुरुवात. मदतीची रक्कम तातडीने शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करा. लातूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापर्यंत अतिवृष्टी पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य शासनाने 244 कोटी 35 लाख रुपयाची मदत जाहीर केली आहे. चांदूर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन खरेदीला प्रारंभ सुरू झाला आहे. अतिवृष्टीच्या माऱ्यात पिके जमीनदोस्त. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निवेदन. आंदोलनाचा इशारा. भोर तालुक्यातील मसर बुद्रुक येथे रस्त्याअभावी रुग्णाचे हाल. आजारी व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी ग्रामस्थांना चक चादरीची झोळी करून सुमारे 2 किलोमीटर पायपीट करावी लागते. प्रशासकीय दुर्लक्षणाचे विदारक वास्तव. विमा कंपनीकडून ग्राहकाची फसवणूक. आयोगाने दिला दणका. जिथं पाण्याची कमतरता तिथे अतिवृष्टी. शेतकऱ्यांना मदत करण्याची राज्य केंद्र सरकारची जबाबदारी. शरद पवार यांचे वक्तव्य. 10,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर. धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने यांनी दिली माहिती. महसूल अधिकाऱ्याकडे बँक खाते क्रमांक द्या. जिल्ह्यातील 1.21 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी हवे 92 कोटी रुपये. अतिवृष्टीच्या तडाख्यात गेल्या ऑगस्टमध्ये 1 लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आता कर्जमाफी देण्याची योग्य वेळ आली आहे. आदित्य ठाकरे यांचे वक्तव्य. एकरी 30,000 रुपये नुकसान भरपाई द्या. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी. पीक विमा कार्यालयाची तोडफोड. विमा प्रश्न पेटला. अतिवृष्टीत पिकाच्या अतोनात नुकसान झाले असताना विमा कंपनीकडून मात्र दखल घेण्यात येत नसल्याने क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या संतप्त पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हिंगोली शहरातील विमा कार्यालयात तोडफोड केली आहे. ऑगस्ट मधील नुकसान भरपाई खात्यावर जमा. पंकजा मुंडे पाथर्डीतील नुकसानग्रस्त गावांना भेटी देत आहे. अतिवृष्टी महापुराने कोलमडला शेतकरी. शेती फळबागाची मोठी हानी. नुकसान कसे भरून निघणार. 40 गावात फळबागांनाही फटका. अर्जुनी मोरगाव तालुक्यात हत्तीची एंट्री. पिकाचे झाले नुकसान. शेतकऱ्यांमध्ये दहशत. धान पिकाचे नुकसान. वन विभागाकडून जनजागृती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा महाप्रकोप. सिल्लोडमध्ये 20,000 हेक्टरवरील पिकाचे नुकसान. 7 जनावरांचा मृत्यू. वेदनांच्या पुरावर आश्वासनांची फुंकर. मंत्री महोदय बांधावर. कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या. महापुराने होत्याचं नव्हतं केलं. गुरं गेली, पिकं खरडली, घरही बुडाली. काय खावं, कसं जगावं हा एकच सवाल. मराठवाड्यासह अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यात अजूनही पूर परिस्थिती. अनेक गावांना वेढा. प्रकल्पामधून विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. आता सिंचनाचा नवा अध्याय. वीज समस्येवर सौर पंप पर्याय. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. पिकांना देऊ लागले पाणी. उद्योगपतींचे कर्ज माफ होते पण शेतकरी मात्र वाऱ्यावर सोडता. बच्चू कडू यांचा आरोप. सरकारवर घणाघाती टीका. बँकेचे कर्ज काढून कष्टाने शेती फुलवली. अतिवृष्टीच्या पुराने हातातोंडातून हिरावली. मुंगशीच्या तरुण शेतकऱ्याची व्यथा. 2 एकर पीक पाण्यात. पंचनामे होताच भरपाई देण्यास सुरुवात. पालकमंत्री विखे पाटील यांची ग्वाही. पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्यासह कर्जतमध्ये नुकसानीची पाहणी. सोयाबीनच्या शुभारंभाला यंदा 4,171 रुपये प्रति क्विंटल दर. खासगी खरेदी सुरू. मागील वर्षी 4,500 मिळाला होता दर. गोदावरी कोपली. विना पाऊस नांदेडात महापूर. 24 वर्षानंतर उघडले विष्णुपुरीचे 16 दरवाजे.